मराठीतलं सगळ्यात अंडररेटेड गाणं कदाचित तुम्ही अजून ऐकलंच नाहीये. हे गाणं एवढं भारी आहे की लूपवर सलग 100 वेळा मी ऐकू शकतो. डी कोडिंग मराठी गाणी या सिरीजमध्ये आपण गारवा या गाण्याबद्दल बोलणार आहोत. पण तुम्ही म्हणाल की आता गारवा तर सगळ्यांना माहिती आहे, एकदम फेमस गाणं आहे. पण गारवा या अल्बममधलं गारवाचं अजून एक व्हर्जन आहे जे कम्प्लिटली वेगळं आहे. त्याचं नाव आहे गारवा पावसानंतरचा. मित्रांनो, माझ्या अंगावर काटा येतो हे वर्णन करताना सुद्धा की अशी गिटारने याची सुरुवात होते. मग सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांचं नरेशन आहे, एकदम ते पण भारीच आहे, एकदम नेक्स्ट लेवल आहे. आणि मग मिलिंद इंगळेंचा आवाज याच्यामध्ये सुरू होतो आणि हे गाणं संपूर्ण गिटारवरच पार पडतं. मी ना म्युझिक लवर आहे मित्रांनो, आणि अशी गिटार मी कुठल्याच मराठी गाण्यात ऐकलेली नाहीये. काळाच्या पुढचं एकदम अहेड ऑफ द टाइम असं हे गाणं आहे आणि अनफॉर्च्युनेटली ते खूप कमी लोकांनी ऐकलंय आणि त्याला जेवढं ॲप्रिशिएट केलं पाहिजे तेवढं अजून केलेलंच नाहीये. मिलिंद इंगळे सर, जर तुम्ही हे पाहत असाल बाय चान्स, तर मला खरंच तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही हे एवढं भारी गाणं आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि ते हे 1998 साली. अजून एक माझी रिक्वेस्ट आहे की ह्याच्यात जी स्वर्गीय गिटार वाजवली आहे त्या कलाकाराचं नाव काय, त्यांचं नाव, त्यांचं ID कोणाला माहिती असेल तर प्लीज मेन्शन करा, कारण ही स्वर्गीय गिटार, लिटरली स्वर्गीय गिटार आहे. तुम्हाला असं कळणार नाही. तुम्ही पटकन जा, सर्च करा गारवा पावसानंतरचा, ते गाणं ऐका आणि कमेंट करून सांगा की तुम्ही हे ऐकलं होतं का आणि तुम्हाला कसं वाटलं हे ऐकून. आणि अजून अशी मराठीतली गाणी जी आपण डिकोड करू शकतो, अंडररेटेड आहेत ती, कमेंट्समध्ये मेन्शन करा. आणि हे गाणं पहिले ऐका.